हॅलो ॲस्पिरंट्स, मी निहाल कोरे इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. सर्वप्रथम सर्वांना महावीर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या क्रांतिकारी विचारांना अभिवादन करून आज आपण आपलं लेक्चर सुरू करत आहोत. आजचं लेक्चर भगवान महावीरांचं तत्वज्ञान, जैन तत्वज्ञान याच्या संदर्भात आहे. या लेक्चरचा आपल्याला फायदा प्रिलिम्ससाठी, त्याचबरोबर इथिक्स, एसे यासाठी आणि मेन्ससाठी तर ऑब्व्हियसली होणारच आहे. खूप महत्त्वाचा पार्ट आहे आणि त्या अनुषंगानेच आज महावीर जयंतीचा औचित्य साधून आपण आज हे लेक्चर घेणार आहोत. ठीक आहे. ही माझ्याबद्दलची माहिती आहे फ्रेंड्स. मी निहाल कोरे 2022 सालचा UPSC टॉपर आहे. मी अनेक विद्यार्थ्यांना 2018 पासून स्पर्धा परीक्षेसंदर्भात गायडन्स देत आलेलो आहे. आजही देत आहे. मी NLP कोच म्हणून काम करतोय. NLP बद्दल तुम्हाला माहिती असेल आय होप. त्याचबरोबर माइंड कोच आणि लाईफ कोचिंगमध्ये मी काम करतोय. माइंड ट्रेनर, मेमरी ट्रेनर म्हणून सुद्धा मी काम करतो. ठीक आहे, चला आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. भगवान महावीर आणि जैन तत्वज्ञान. ठीक आहे. भगवान महावीर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते की एक कोड ऑफ कंडक्ट आपल्या नजरेसमोर येतो की जगण्याचं तत्वज्ञान, अहिंसेचं तत्वज्ञान, सत्याचं तत्वज्ञान. आणि तेच तत्वज्ञान नेमकं काय आहे त्याची ओळख आज आपण करून घेणार आहोत. प्रशासकीय पद्धतीत आपल्याला उपयोग काय आहे त्या अनुषंगाने आपल्याला हे लेक्चर बघायचं आहे. की असं नाही की भगवान महावीरांचं तत्वज्ञान सांगितलं तर त्या पद्धतीने न बघता आपल्याला एक प्रशासकीय तत्वज्ञान, प्रशासकीय दृष्टिकोन म्हणून पण बघता येईल. त्याचबरोबर एक नागरिक म्हणून, एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून मला भगवान महावीरांचं तत्वज्ञान कसं उपयुक्त ठरतं आणि एक चांगला माणूस घडण्यासाठी ते तत्वज्ञान मी माझ्या अंगी कसं रुजवतो हे खूप महत्त्वाचं ठरतं. त्या आधारावर आपलं जे आहे ते जीवनाची जडणघडण कशा पद्धतीनं सुखकर किंवा सुखमयरित्या करू शकतो हे आपल्याला ह्या लेसनमधून बघायचं आहे. तर काय बघा, जैन धर्म आणि महावीरांचे शिकवण फक्त ऐतिहासिक तथ्य नाही आहे. म्हणजे आपण काय म्हणतो की भगवान महावीर म्हटले की फक्त एक इतिहासातले काही तत्वांचे दाखले काढतो आणि त्यांचं हे तत्वज्ञान असं मानतो. पण तिथंच आपण थांबतो आणि तिथंच खरी आपली गल्लत होते. तर ते फक्त एक ऐतिहासिक तथ्य नाही, तर ते एक नैतिक आहे आणि त्या नैतिक प्रशासनाचा पाया मांडला पाहिजे आपल्याला. कारण प्रशासनात नैतिकता हा ज्यावेळी आपण विचार करतो, इथिक्समध्ये आहे आपल्याला. ठीक आहे. इथिकल गव्हर्नन्स आपण ज्यावेळी विचार करतो तर त्यावेळी भगवान महावीरांचे विचार आपल्याला खूप उपयुक्त ठरतात प्रशासनाच्या दृष्टिकोनातून. आणि म्हणूनच आजच्या लेक्चरमध्ये आपण त्या दृष्टिकोनातून विचार करणार आहोत. ठीक आहे, इथिक्सच्या अँगलनं. आणि फक्त असंही नाही की फक्त इथिक्स किंवा स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून मला कसं मार्क्स देईल हा विषय इतकंच नाही, तर ते तत्वज्ञान माझ्या अंगात कसं रुजवता येईल जेणेकरून मला माझ्या आयुष्यात मी जी काही वेगवेगळी प्रलोभने आहेत आणि वेगवेगळ्या दुःखाने मी ग्रासलेलो आहे त्याच्यातून मुक्तता होऊन माझा एक सदमार्ग कसा सुरू होईल त्या दृष्टिकोनातून आपल्याला हे बघता येईल. आणि हा पाया जो आहे तत्वज्ञानाचा भगवान महावीरांनी घातलेला, तर हा खूप महत्त्वाचा ठरतो ज्याला आपल्याला एक जगणं विवेकी पद्धतीने जगायचं आहे त्या व्यक्तींसाठी. ठीक आहे. तर हे फक्त ऐतिहासिक महत्त्व म्हणून बघायचं नाही. ऐतिहासिक महत्त्व तर आहे. ठीक आहे. इतक्या वर्षांनंतर सुद्धा हे तत्वज्ञान, हा विचार जिवंत राहतोय म्हणजे हा किती शाश्वत विचार आहे लक्षात घ्या. ऐतिहासिक महत्व काय बघा, प्राचीन भारताचा वैचारिक आणि सामाजिक विकास. प्राचीन भारताच्या वैचारिक आणि सामाजिक विकासामध्ये जैन तत्वज्ञानाचं अनन्यसाधारण असं महत्व आहे, खूप मोठं योगदान आहे, हे आपण सर्व मान्य करतो. मग इतका आता काळ पुढे आल्यानंतर सुद्धा ते तत्वज्ञान जिवंत राहतं याचा अर्थ ते किती महत्वाचं तत्वज्ञान आहे. आणि इतक्या काळानंतर सुद्धा ती तत्व आजही आपल्याला, म्हणजे किती काळाचा पुढचा विचार भगवान महावीरांनी केला असेल विचार करा. ठीक आहे. तर हे आपल्याला शिकून घ्यायचं, फक्त ऐतिहासिक महत्व म्हणून नाही बघायचं. तर भारताची वैचारिक आणि सामाजिक विकास तत्कालीन प्राचीन भारताची आजही जर आपण विचार करतो की बरीच तत्व जे आहेत की आपली, किंवा आपण जगण्याचं तत्व ज्यावेळी सांगतो, ज्यावेळी आपण धर्म बाजूला ठेवतो आणि मानवी मूल्यांचं तत्वज्ञानाचा विचार करतो त्यावेळी आपण काय सांगतो, सत्य, अहिंसा, ठीक आहे, मानवता, ही ज्यावेळी मूल्य येतात त्यावेळी आपल्याला भगवान महावीरांच्याकडे बघावं लागतं. लक्षात येतं का? तर फक्त ऐतिहासिक महत्व नाही तर सध्या घडीला सुद्धा प्रासंगिकता खूप महत्वाची आहे. ठीक आहे. तर जर तुम्हाला इतिहासात इथिक्समध्ये क्वेश्चन विचारला तर तुम्हाला ते व्यवस्थित विषद करता यावं लागेल, स्पष्ट करता यायला पाहिजे की भगवान महावीरांच्या तत्वज्ञानाची किंवा जैन फिलॉसॉफीची, जैन तत्वज्ञानाची सद्यकालीन प्रासंगिकता स्पष्ट करा. याच्यासाठी तुम्हाला ते तत्वज्ञान नेमकं काय ते समजून घ्यावं लागेल. ठीक आहे. एमपीएससीच्या दृष्टिकोनातून आपण काय बघणार, आता प्रिलिमला आहे डेटा फॅक्च्युअल किंवा काय,
ते अंडरस्टँडिंग करून घ्यावं लागेल की जैन तत्वज्ञानाची उभारणी ही पायाभूत रचना कशी सुरुवात झाली आणि ती का झाली हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. हे समजून घेऊन आपल्याला पुढे जायचं. मग इतिहास म्हणजे फक्त तथ्य वाचायचे नाही, त्याला काय पार्श्वभूमी होते, सामाजिक, आर्थिक, त्याचबरोबर धार्मिक, ठीक आहे, राजकीय पार्श्वभूमी तत्कालीन कशी होती, साम्राज्य कसे होते, कशा पद्धतीनं जैन धर्म किंवा जैन तत्वज्ञान, आपण तत्वज्ञान म्हणू लार्ज केलो की ते इव्हॉल्व कसं झालं, हे सगळं बघायचं आपल्याला. तत्वज्ञानाचं सखोल विश्लेषण करायचं जेणेकरून आपल्याला त्या सगळ्या गोष्टी ते जे विचार आहेत ते सर्वांगीण दृष्टिकोनातून मांडता येतील. मग अगदी प्रिलिम असेल, मेन्स असेल, इंटरव्ह्यू पर्यंत सुद्धा तुम्हाला मेन्सचं असेल, ऑप्शनल, इथिक्स, ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्याचा फायदा होईल. ठीक आहे, तर या अनुषंगाने बघायचं, फक्त तथ्य म्हणून बघायचं नाही. तर भगवान महावीरांच्या संदर्भातलं आपण हे सर्वांनी पाठ केलेलं की 24व्या आणि अंतिम तीर्थंकर मानले जातात भगवान महावीर, हे आपल्याला माहितीच आहे. पण हे फॅक्ट आणि हे थोडंसं आहे त्यांची जडणघडण ह्याच्यावर बघा. याच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. जन्म जो आहे तो 599 BC कुंडग्राम येथे त्यांचा जन्म झालेला आहे आणि संन्यास त्यांनी वयाच्या 30व्या वर्षी घेतलंय. 30व्या वर्षी संसाराचा त्याग केलेला आहे आणि मानवी तत्वज्ञान शोधण्यासाठी ते संसाराचा त्याग करून जगाच्या कल्याणासाठी एक विचार शोधण्याच्या दृष्टिकोनातून ज्ञानप्राप्तीसाठी ते बाहेर पडलेले आहेत. ठीक आहे, कुटुंबाचा त्याग करून. याच्यातून आपण काय शिकू शकतो? त्याग, समर्पण आहे का? हे इथिक्सच्या व्हॅल्यू आहेत का? बलिदान, एक वेगळ्या प्रकारचं बलिदान म्हणजे फक्त मरण म्हणजे बलिदान नाही आहे तुम्हाला ते. ठीक आहे, परत काय आणखी सांगता येतील हे इथून व्हॅल्यूज बघा, विचार करा, थोडस विचार करा, इथिक्सच्या अँगलनं विचार करा. मी सांगितलं त्यागाची भावना आहे, समर्पण आहे, ज्ञानप्राप्तीबद्दल बलिदान आहे, ठीक आहे, आग्रह आहे, काही सत्याचा आग्रह, त्यासाठी ते सर्व गोष्टी सोडायला तयार आहे, सत्याचा आग्रह. ठीक आहे, तर ही तत्व आहेत, आणखी बरेच सांगता येतील तुम्हाला, लक्षात येते का? पण ही एवढी विचारात घ्या तुम्ही. पुढे काय केलेलं ते, 30 वर्ष संसाराचा त्याग, 30व्या वर्षी संसाराचा त्याग केल्यानंतर तब्बल 12 वर्ष. आता इथं काय येईल त्यांची परत आणखी व्हॅल्यू तिथं आधीच्या तुम्ही नोट डाऊन करून घ्या. प्रबळ इच्छाशक्ती. आपण काय बघा, आता 12 वर्ष एक आग्रह घेऊन राहायचंय की मला ज्ञान प्राप्ती करायची आहे, 12 वर्ष सातत्यानं, आणि कधीपासून? वयाच्या 30 नंतर आहे. खूप चॅलेंजिंग आहे ते, चॅलेंज स्वीकारलेलं आहे. लक्षात येते का? आव्हानं पेलण्याची वृत्ती, हे एक महत्वाचं तत्व तुम्हाला शिकता येईल, आहे की नाही? लक्षात येते का? हे नोट डाऊन करा बरं का, हे तुम्हाला इथिक्सला खूप महत्वाचं आहे, एसए साठी पण खूप महत्वाचं आहे. 12 वर्षाची कठोर तपस्या आणि साधना केलेली आहे. ज्ञानप्राप्ती करायची, मला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे आणि ते लोककल्याणासाठी त्या ज्ञानाचा वापर करायचा आहे. परत केंद्रीभूत येते की हे मी त्याग केला, त्याचं स्पियर काय, सेंट्रल थीम काय त्याग करण्याची? भगवान महावीरांनी त्याग जो केला, संसाराचा त्याग केला, काय आहे? लोककल्याणात, लोकांसाठी काहीतरी शोधायचं. मग आज आपण काय करतोय? मग मगाशी प्रश्न म्हटला, आधुनिक काळात किंवा सध्याकालीन प्रासंगिकता, लोककल्याणकारी राज्याची संकल्पना आपण घेऊन येतोय. मग ही थीम आपल्या प्राचीन विचारात सापडते, भगवान महावीरांच्या विचारात सापडते. लक्षात येते काय? लोककल्याण थीम आहे, जे लोकांच्यासाठी, हे मला करायचं, मी त्याग केलाय सगळ्या गोष्टींचा, सगळ्याच गोष्टींचा त्याग केलाय आणि मला हे सगळं लोकांसाठी, हे तत्वज्ञान घेऊन जायचं, लोकांसाठी ज्ञान द्यायचं आहे. सेवा हे खूप महत्वाचं आहे. लक्षात येते काय? स्वतःसाठी त्याग कोणी, लोकांच्यासाठी त्याग करण्याची ही वृत्ती आहे. अत्युच्च पातळीवरचा त्याग म्हणजे खूप, मगाशी मी बोललो की फक्त त्यागच नाही, अत्युच्च पातळीवरचा, हायएस्ट फॉर्म ऑफ सॅक्रिफाईस आपण त्याला म्हणू शकतो. हायएस्ट फॉर्म ऑफ सॅक्रिफाईस भगवान महावीरांनी केलेलं आहे. लक्षात येते का? हे लेक्चर एसए आणि इथिक्स साठी तर खूपच महत्वाचं आहे बघा. ठीक आहे, 12 वर्षाच्या तपस्या आणि साधना केल्यानंतर त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. म्हणजेच काय? केवल ज्ञान म्हणजे काय? सर्वोच्च ज्ञानाची प्राप्ती त्यांना झालेली आहे, सर्वोच्च ज्ञान प्राप्ती झालेली आहे. आणि नंतर मग आपण बघतो की काय इतिहास घडला. लक्षात येते का? 24वे तीर्थंकर म्हणून त्यांनी जैन धर्मामध्ये जैन तत्वज्ञान जगाला दिलं. एक धर्माच्या पर्स्पेक्टिव्हून आपण बघतो, तिथेच आपली चूक होते. जैन धर्म
आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण फक्त तिथून बघतो आणि आपण संकुचित वृत्ती करून घेतो. पण जगाला काय केलं, समग्र मानवी व्यवस्थेसाठी मानवाला किती मोठं तत्वज्ञान दिलेलं आहे भगवान महावीरांनी. तो विचार आपल्याला आजच्या महावीर जयंतीच्या अनुषंगाने करायचा आहे. त्यानिमित्तानं आपल्याला हा विचार करायचा आहे की हे तत्वज्ञान किती म्हणजे महत्वाचं मानवी सुखासाठी झटत होतं ते. ठीक आहे. तर 12 वर्षाच्या तपश्चर्येनंतर किंवा तपस्येनंतर साधना केल्यानंतर केवळ ज्ञानाची प्राप्ती भगवान महावीरांना झालेली आहे. ही टाइमलाईन तुम्ही समजून घ्या. लक्षात येते. पुढे बघूया. व्हॅल्यूज समजल्या, एथिक्सचे कीवर्ड्स त्याच्यातून काढले का तुम्ही? हा, तर ते समजून घ्या. कर्मबंधन ह्याच्यावर खूप महत्वाचं तत्वज्ञान त्यांनी मांडलेलं आहे. पण जैन तत्वज्ञान खूप ह्याच्यामध्ये 3 तत्वांची मांडणी करते, 3 आधारस्तंभ सांगते की कर्मबंधनापासून मुक्ती करायची. तर त्याच्यासाठी काय आहे, आता बघा, ज्ञान आहे, आचार आहे, चारित्र्य आहे आणि दर्शन आहे. फक्त एवढेच शब्द असते तर त्याचा अर्थ वेगळा होता. इथं काय आहे, सम्यक हा शब्द आहे. सम्यक बौद्ध तत्वज्ञानामध्ये पण तुम्हाला शब्द आढळतात. हे सम्यक. सम्यकचा अर्थ काय, योग्य पद्धतीने, योग्य आचरण. लक्षात येते काय, राईट नॉलेज. फक्त ज्ञान नाही तर योग्य प्रकारचं घेतलेलं नॉलेज, योग्य ज्ञान. लक्षात येते का. तर सम्यक ज्ञान, राईट नॉलेज, जीव अजीव आणि विश्वाचे खरे स्वरूप समजून घ्यायचं आहे. काय आहे विश्व, हा जन्म काय आहे, मी पृथ्वी तलावर आहे तर माझं अस्तित्व काय आहे, इथं ह्या स्वचा शोध याच्यामध्ये घ्यायचा आहे. खरं ज्ञान घ्यायचं. मग आता जीव म्हणजे काय, फक्त दुसऱ्यांच्या जीवाचा आपण नाही काय, हा माझा जीव आहे, अजीव आहे, हे सगळं एन्व्हायरमेंट आहे. त्याचबरोबर हे विश्वाचं काहीतरी स्वरूप आहे, विश्वाचा काहीतरी पसार आहे. त्याच्या संदर्भातलं ट्रू नॉलेज घ्यायचं आहे, रिअल नॉलेज, राईट नॉलेज घ्यायचं आहे. त्याला सम्यक ज्ञान असं म्हटलेलं आहे. खूप महत्वाचं आहे जैन तत्वज्ञानामध्ये सम्यक ज्ञानाचं महत्व. लक्षात येते का. त्याच्यानंतर काय, सम्यक आचार, माझा व्यवहार कसा असेल. मी घेतलं राईट नॉलेज घेतलं आणि माझं व्यवहार आणि चारित्र्य चांगलं नाही, त्याला काय अर्थ आहे का नाही. म्हणून ही खूप बघा, हे मला ह्याच्यातच तुम्हाला हे केलं, तिन्ही एकत्रित जायला लागेल. हे सम्यक आचार किंवा चारित्र्य आपण त्याला म्हणतो. ज्ञानानुसार आचरण करायचं तत्वज्ञान सांगत बसलंय आणि आपण तसं जगलोच नाही तर त्याला काय अर्थ आहे. समजा मी खूप काही बोलतो आणि माझ्या जगण्यात ती तत्वज्ञ नाही, तर माझ्या त्या सांगण्याला काय अर्थ उरेल का, तर नाही, बिलकुल नाही. तर तत्वज्ञान सांगताना हे आपण ज्यावेळी नॉलेज घेतलं, जगाचं ज्ञान घेतलं आणि त्या ज्ञानानुसार माझं आचरण आहे का, हा खरा प्रश्न आहे. आणि त्या पद्धतीनं माझं आचरण असणं म्हणजे काय, सम्यक आचार म्हणजे माझे चारित्र्य त्याला अनुसरून आहे. ज्ञानानुसार आचरण करणे आणि पंचमहावृत्तांचे पालन करणे. पंचमहावृत्तांचं पालन केलं पाहिजे. लक्षात येते का. कमेंटमध्ये सांगा पंचमहावृत्त काय आहे. ठीक आहे. पुढं काय आहे, सम्यक दर्शन, राईट फेथ. सत्यावर आणि तीर्थंकरांच्या शिकवणीवर दृढ विश्वास. फेथ, विश्वास पाहिजे. आता सत्यावर विश्वास पाहिजे. सत्य म्हणजे अगदी तुम्हाला कितीही कटू वाटत असलं तरी तुम्हाला ते सत्य स्वीकारता यायला पाहिजे. विश्वास म्हणजे काय, ते सत्याचे स्वीकारार्हता ठेवणं आणि त्याच्यावर विश्वास ठेवणं, तत्वज्ञानावर विश्वास ठेवणं, सत्यावर विश्वास ठेवणं, हे खूप महत्वाचं एक तत्व आहे. अशा पद्धतीनं सम्यक ज्ञान, सम्यक आचार किंवा चारित्र्य आणि सम्यक दर्शन ही खूप महत्वाची, ही त्रिरत्न आहेत. ठीक आहे. 3 कर्म बंधनापासून मुक्तीचे 3 आधारस्तंभ मांडलेले आहेत जैन तत्वज्ञानामध्ये. आता ही त्रिरत्न जे आहे तुमच्या आत्म्याला नवीन कर्मांच्या बंधनापासून रोखतात. कर्मबंधन आहेत म्हणजे चुकीचे कर्म लकीरे किंवा कर्मबंधन जे म्हणतात त्याच्यात माणूस अडकत जातो आणि ह्या बंधनापासून मुक्ती पाहिजे तर तुम्हाला हे तत्वज्ञान फॉलो केलं पाहिजे, ही त्रिरत्न फॉलो केले पाहिजेत असं जैन तत्वज्ञान सांगतं. ठीक आहे. लक्षात आलं. हे नोट डाऊन करून घ्या. इथिक्सला वापरता येईल, एसएला वापरता येईल आणि तत्वज्ञान म्हणून सुद्धा हे खूप महत्वाचं आहे. आपल्या रोजच्या आचरणामध्ये ही तत्व आणायची आहेत. फक्त कुठेतरी पेपरला लिहिण्यासाठी म्हणून नाही शिकायचं आपल्याला, ही तत्वज्ञान आपल्याला जगायचं. ठीक आहे. पुढे बघा, आत्म्याच्या रक्षणासाठी पंचमहावृत्तांचे सुरक्षा कवच सांगितलेलं आहे त्यांनी. मी मगाशी म्हटलं पंचमहावृत्त. ठीक आहे. तर पंचमहावृत्त काय हे तर आपल्याला माहितीच आहे. आता बऱ्याचदा काय होतं की हे आपण ऐकलेलं असतो बघ, हे आपण असतो, ही 3 जनरली खूप ऐकतो. अहिंसा, सत्य, असते. ठीक आहे. हे आपण ऐकलेलं आहे बऱ्याचदा, आपण बघतो बऱ्याच ठिकाणी अहिंसा, सत्य, असते. लक्षात येते का. पण हे बघतो ह्याचा डीप मिनिंग काय, डीप अर्थ काय, ते तत्व आपल्यात रुजलेत किती, ह्याचं आत्मपरीक्षण आपल्याला करायचं. अहिंसा म्हणजे का, कोणत्याही जीवाला इजा पोचवायचं नाही. कुठलेही, अगदी
छोटा जीव जरी असला तर त्याला इजा पोचवायचं नाही असं जैन तत्वज्ञान सांगतं. ठीक आहे. सत्य म्हणजे काय? नेहमी खरे बोलायचं. आपलं वाणी जी आहे ती सत्य असली पाहिजे. आपण खरं बोललं पाहिजे. लक्षात येते का? अस्तेय म्हणजे काय? चोरी न करणे. चोरी न करणं अस्तेय म्हणजे. आता हे तत्वज्ञान, हे जे दोन आहेत, अपरिग्रह, संपत्ती आणि भौतिक गोष्टींचा मोह न बाळगणे. ठीक आहे. म्हणजे माझ्या जगण्यापुरत्या गोष्टी झाल्या की त्यानंतर मटेरियलिस्टिक गोष्टी ज्या आहेत, भौतिक गोष्टीचा खूप आपल्याला लोभ असतो. आता तो लोभ काय करतं? दुःखाचं कारण ठरतं. म्हणून ह्या गोष्टीचा लोभ ठेवायचा नाही. अपरिग्रहाचं तत्व पाळायचं असं जैन तत्वज्ञान सांगतं. त्याच्यानंतर आहे ब्रह्मचर्य, इंद्रियांवर नियंत्रण आणि संयम. लक्षात येते का? ठीक आहे. वेगवेगळ्या आसक्ती ज्या माणसाला खूप अशा ह्याच्यामध्ये टाकतात, कचाट्यात टाकतात, त्या विचारांपासून आसक्ती प्राप्त करणं, इंद्रियांवर नियंत्रण मिळवणं, असे हे जे आहेत हे तत्वज्ञान सांगतं. म्हणजे कुठलं? अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य ही 5 जे पंच महाव्रत आहे. ठीक आहे. पुढं आता अहिंसा केवळ कृती नाही तर त्रिमितीय संयम आहे. अहिंसातून काय माहिती आहे का? तुमचे संयम हे एक तत्व आहे. हा एक कीवर्ड तुम्ही लक्षात ठेवा. पेशन्स हा हे जे आहे ना, तुम्ही हा कीवर्ड लिहून ठेवा इथिक्स आणि एसेसाठी. पेशन्स खूप महत्वाचे ठरतात. आणि तो कसा आहे बघा, याच्यामध्ये अहिंसेचे जे काय हे आहेत, म्हणजे कशा पद्धतीनं अहिंसा डीप रुजवता येते ते बघा. पहिलं जे आहे ते बाह्य सांगतं, बाह्य भागावर म्हणजे आपलं शारीरिक नियंत्रण ठेवायचं. अहिंसा फिजिकल, प्रत्यक्ष कृतीतून कोणत्याही जीवाला इजा न करणं हे तत्व आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे आतमध्ये जाता आणि मिडलमध्ये जाता वाचिक नियंत्रण, म्हणजे तुमचं व्हर्बल शब्दांचे तुम्ही इतरांना खूप आता बघा जीभ खूप धारदार असते म्हणतात, खूप दुखवले जातात जिभेमुळे माणसं. तर शब्दांनी किंवा बोलण्यातून कुणालाही न दुखवणं. बरेचदा आपण काय करतो ह्याचं खूप आपल्याकडून हे होतं, हे तत्व मोडलं जातं वारंवार माणसाकडून. वाणी आपली बऱ्याचदा काय असते की खूप दुखावून जाते. लक्षात येते का? म्हणजे तुम्ही ते ऐकले का? म्हणजे एक जोक 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 पण म्हणता येणार नाही, एक शिकवण आहे त्याच्यात, एक छोटंसं आहे. एक कोर्टमध्ये होतं ते की ब्लेड आणि तलवार आपापसात भांडत असतात की आम्ही खूप घातक हत्यार आहोत, घातक हत्यार आहेत, आणि मागे जीभ जी आहे ती मागे त्या दोघांना बघून हसत असते. काय सांगता याच्यातून? म्हणजे वाणी जी आहे ती खूप जास्त घातक ठरते. जीभ हे सर्वात काय ते म्हणतात घातक हत्यार मानलं जातं. हे ती शिकवण त्या कोर्टमधून आहे. लक्षात येते का? मग आपण काय करायचं? हे मिडल गाईड खूप महत्वाची. आपली वाणी जी आहे ती चांगली असली पाहिजे, शुद्ध असली पाहिजे, इतरांना कुठलेही दुखवलं नाही गेलं पाहिजे, असं जैन तत्वज्ञानाची मांडणी आहे. इनर कोर म्हणजे आतल्या लेवलला स्वतःच्या मेंटल, म्हणजे हे खूप डीप, मनात कोणाबद्दल वाईट विचार पण आणायचं नाही. हे खूप डीप रोड. मी इथे ज्यावेळी जातो एखादा व्यक्ती त्याच्या इनर कोअरमध्ये मानसिक मेंटल लेवलवर ज्यावेळी जातो त्यावेळी त्याच्या अंतर्गत जैन तत्वज्ञान पूर्णपणे रुजलेलं आहे असं आपण मानतो. जैन धर्मातील अहिंसा ही अत्यंत सूक्ष्म आणि व्यापक आहे बघा. म्हणजे एकदम सूक्ष्म लेवलला बारकाईनं विचार केला नाही, तुमच्या मानसिक स्तरावर जाऊन विचार केलेला आहे. कशा पद्धतीच्या तत्वज्ञानाची मांडणी भगवान महावीरांनी केलेले आहे आणि त्याचबरोबर इतर जैन विचारवंतांनी केलेले आहे बघा. डीप पर्यंत तुम्हाला जायचं आहे. अहिंसा तुमच्या डीप पर्यंत रुजवायचं आहे, तुमच्या मानसिक स्तरापर्यंत जायचं आहे. शारीरिक आणि त्याच्यानंतर वाचिक आणि त्याच्यानंतर मानसिक, ह्या त्रिस्तरीय मॉडेल आहे याच्यामध्ये. लक्षात येते का? ह्या पद्धतीने समजून घ्या. कळतं? तुम्ही विचारच इतरांबद्दल वाईट नाही करायला सुरुवात केला तर तुमच्या आयुष्याचा स्तर किती उंचावेल बघा, विचार करा. आज आपण ऐकतो पॉझिटिव्ह थिंकिंग अँड ऑल, पण इतरांबद्दल आपल्या मनात नकारात्मक भाव होतो. तर इथं जर ज्यावेळी आपण जैन तत्वज्ञान आपल्यामध्ये रुजवतो तर आपलं जीवन किती सुखमय होऊन जाईल याचा विचार करायचा आपल्याला आज महावीर जयंतीच्या निमित्तानं. ठीक आहे. विश्वाचं ड्युअलिटी सांगितलंय. द्वैत्व काय आहे बघा. जीव आणि अजीव असे 2 पॅरामीटर सांगितलेले. जीवामध्ये चेतना असते, म्हणजे त्याला आत्म्याचं स्वरूप मांडणी आहे जैन तत्वज्ञानामध्ये. चैतन्य आहे, त्याच्यामध्ये जीवात ज्ञान आहे, जाणीव असलेला घटक, आपल्याला जाणीव आहे स्पर्शाचं किंवा विचाराचं, ह्या सगळ्या गोष्टींच्या जाणीव आहे, चेतना आहे. अजीव घटकाला काय आहे? हे अचेतन आहे, त्याला कुठल्याही प्रकारची चेतना नाही आहे. त्याला जड पदार्थ म्हटलेला आहे, टाइम आणि स्पेस याच्यामध्ये आहे हे, आणि चैतन्य नसलेला घटक आहे. मात्र ह्या घटकांचा ह्या घटकांवर परिणाम होतो.
जीव आणि अजीव घटकाचा. आता हा परिणाम असतो आणि कसं कर्मबंधनात माणूस अडकत जातो मटेरियलिस्टिक थिंग्समुळे, अशी मांडणी जैन तत्वज्ञानाने केलेलं आहे. ठीक आहे, ती बघा कशी आहे हे बघा. कर्म सिद्धांत आपण म्हणतो की कर्म ज्यावेळी आपल्याला म्हणतो की आपण कर्म म्हणजे फक्त आपण म्हणतो की कृती म्हणजे कर्म नाही आहे. ठीक आहे, मोक्षाचे विज्ञान त्यांनी कशा पद्धतीने मांडलेलं आहे ते बघूयात आपण. आता जीव आहे हा स्टेपॉन आणि हा अजीव आहे, म्हणजे कुठलेही चेतन नसलेला किंवा चेतना नसलेला घटक, आणि जीव म्हणजे काय, चेतना असलेला घटक. हे दोन घटक एकत्र येतात विश्वाच्या पसाऱ्यामध्ये किंवा ह्या विश्वामध्ये. हे दोन घटक एकत्र येतात आणि हे असं अलाइनमेंट होते ह्या दोघांची, आणि मग जीव आणि अजीव असे घटक एकत्र होऊन काय होतं की कर्म नावाचा चिकट पदार्थ ह्याच्यामध्ये, म्हणजे एक थोडीशी मांडणी फिलॉसॉफिकल आहे ती समजून घ्या थोडी. कर्म काय आहे, हे चिकट पदार्थासारखं आहे, याच्यामध्ये दोघांना एकत्रित आणणार. म्हणजे काय, जीव आणि अजीव ह्या घटकांना कर्म नावाचा एक पदार्थ आहे तो एकत्र चिटकवून ठेवतो. ते चिकट पदार्थासाठी काम करतो, एक फेविकॉल सारखं काम करतो की दोघांना एकत्रित जोडतो आणि ते एकमेकात अडकतात. आणि त्यामुळे काय होतं, जन्म आणि मृत्यूचे चक्र सुरू होतं. समजून घ्या, थोडंसं तत्वज्ञान आहे हे, म्हणजे भाषा थोडीशी क्लिष्ट वाटते पण समजून घ्या. हे आहे हे जीव आहे अजीव आहे. आता कर्म आहे, कर्म असं काहीतरी हा चिकट पदार्थ आहे. तो काय करतो, हा जीव नावाचा घटक आहे आणि अजीव आहे हा घटक. ह्या दोघांना काय करतो, एकत्रित चिकटवून ठेवतो आणि मग ते कार्मिक बंधात अडकला असं आपण म्हणतो. ठीक आहे, अशा पद्धतीचं मग काय होतं की मग जन्म आणि मृत्यूचे चक्र सुरू होतं. मग काय, आता ह्याला कापायचं आहे, मग त्रिरत्न आहे. आपण बघितलं त्रिरत्न काय, मागे बघितलं का नाही त्रिरत्न. मग आता त्रिरत्न काय करतं माहितीये काय, हा जो चिकट पदार्थ आहे ह्या कर्माच्या बंधनालाच कापून टाकतो. आता बघा इथं आहे काय, आता हे चिकट पदार्थ सीझरनं काय केलं, म्हणजे काय होणार, जीव वेगळा होणार आणि अजीव घटक वेगळा होणार. मग काय, हा सीझर ह्याच्यामध्ये त्रिरत्न चालत, तर त्रिरत्न काय करेल, त्या दोघीच्या बंधनाला कात्रीसारखं कापून टाकतो. म्हणजे काय होतं, कर्मबंधन आहे तेच काढून टाकलं इथलं, हाय काय, कर्म जे आहे म्हणजे काय चिकट पदार्थ आहे त्यालाच काढून टाकलं. तो ग्लू मोड सारखा ऍक्ट होतो किंवा फेविकल सारखा ऍक्ट होतं, तेच कापून टाकलं. म्हणजे काय होतं, याच्यातून काय होतं की फायनल स्टेट प्राप्त होते ह्या त्रिरत्नाच्या ह्याच्यामुळे, आणि मोक्ष प्राप्तीकडे जातो. म्हणजे काय होतं की हा जीव जो घटक आहे त्याला आत्म्याचं स्वरूप आहे, तो आत्मा मुक्त होतो. कशापासून मुक्त होतो, कर्मबंधनापासून मुक्त होतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे हे सगळं काय आहे, त्रिरत्न का पाळायचे आहेत, तर कर्मबंधनापासून माणसाची मुक्तता, माणसाची म्हणण्यापेक्षा त्या आत्म्याची आणि त्या जीवाची मुक्तता करणं हे ध्येय आहे, त्रिरत्न पालन करणं. मग त्याच्यातून काय होतं की फायनल स्टेज काय होते, मोक्ष प्राप्त होते आणि आत्मा कर्मातून मुक्त होतो आणि मोक्ष त्याला प्राप्त होतो. मोक्ष प्राप्त होतो म्हणजे काय, जन्म मृत्यू हा जो काही चक्र आहे तर त्याच्यातून त्याची मुक्तता होते. असं अशी जैन तत्वज्ञानाची मांडणी आहे. कर्मबंधनाने ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या, लक्षात आलं. तर त्याच्यासाठी काय आहे सोल्युशन, काय सांगितलं भगवान महावीरांनी किंवा जैन फिलॉसॉफीमध्ये, त्याच्यामध्ये सोल्युशन काय सांगितलं, कर्मबंधनापासून मुक्त होण्यासाठी त्रिरत्नाचे पालन. त्रिरत्न काय होतं, कात्रीसारखं ऍक्ट होतं आणि जीव आणि अजीव घटक मुक्त होतो, म्हणजे आत्मा मुक्त होतो आणि तो कर्मबंधनापासून मुक्त होऊन काय करतो, त्याच्या पुढच्या प्रवासाला जातो, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून तो मुक्त होऊन जातो. अशी मांडणी आहे, लक्षात आलं. पुढे बघूयात. सत्याचे अनेक पैलू, अनेकांतवाद हा खूप महत्वाचा पैलू आहे जैन तत्वज्ञानाचा. आता बघा, हे सत्य आपण मांडलं. आता इथून काहीतरी पास झालेलं आहे, इथून बघताना आपण बघा काहीतरी वेगवेगळे कलर दिसणार. म्हणजे आता हे समजून सांगण्यासाठी तुम्हाला ही फिगर मी इथे टाकलेलं आहे. आता वेगवेगळं आहे, हा एक दृष्टिकोन येतो, हा एक दृष्टिकोन येतो, हा एक दृष्टिकोन येतो, हा एक दृष्टिकोन. म्हणजे काय, ह्याच्यातून बाहेर पडणारे जे किरण जे आहेत ते सत्याप्रमाणे आहे. याचा अर्थ काय आहे समजून घ्या तुम्ही. सत्याला अनेक पैलू असतात. आपण काय करतो, हेच सत्य आपण मानतो, पण तसं नाहीये. हे सत्याला अनेक पैलू आहेत, सत्याला अनेक बाजू आहेत, अनेक लेयर्स आहेत, अनेक पैलू आहेत, अशी मांडणी आहे. आणि हे यालाच म्हटलं जातं अनेकांतवाद. म्हणजे काय, सत्याचे अनेक पैलू असतात. कोणतेही एका विशेष दृष्टिकोनातून आपण बघतो सत्याकडे आणि तेच अंतिम सत्य किंवा ऍब्सोल्यूट सत्य किंवा संपूर्ण सत्य मानतो, पण तसं नसतं, अनेक पैलू असतात. ठीक आहे, असं जैन तत्वज्ञान सांगतं. प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन अंशतः खरा, म्हणजे सगळं तेच खरं असं नाही, सत्याला अनेक बाजू असतात. लक्षात येते का, समजलं. हा कंटेंट खूप महत्वाचा आहे तुम्हाला इथिक्स आणि एसेसाठी.
समजलं. सत्याला अनेक पैलू असतात. आपण आता एखादा समजा इथं आहे, एखाद्या व्यक्तीने हा पॅरामीटर बघितलेला आहे, तो काय म्हणतो हेच सत्य. पण आता बघा ह्या आकृती बघून तुम्हाला सांगेल हेच सत्य आहे का नाही, हे पण सत्य आहे, हे पण सत्य आहे, हे पण सत्य आहे, हे पण सत्य आहे, हे पण. म्हणजे याचा अर्थ काय, सत्याला अनेक पैलू आहेत. समजलं हे. पुढे बघूया. षडवाद. षडवाद सापेक्षतावाद आहे. थिअरी ऑफ ट्रूथ आहे. रिलेटिव्हिटी थिअरी ऑफ ट्रूथ आपण त्याला म्हणतो. कोणती गोष्ट सांगताना षडवाद कदाचित एका विशेष दृष्टिकोनातून हा शब्द वापरतो. म्हणजे सत्याचे 7 प्रकार सप्तभंगी नये असतात, जे मानवी ज्ञानाची मर्यादा आणि सापेक्षता दर्शवतात. ठीक आहे. हा सिद्धांत कशासाठी, जनरली सहिष्णुता आणि इतरांच्या विचारांचा आदर करायला शिकवतो. षडवाद. ठीक आहे. हे आहे अशा पद्धतीने हे लेअर आहे. म्हणजे काय, सप्तभंगी नये असतात, सत्याचे 7 प्रकार आहेत असं ते मांडलेलं आहे. आणि याचा मूलभूत काय इम्पॅक्ट कुठं होतं, सहिष्णुता आणि इतरांच्या विचाराचा आदर. सहिष्णुता म्हणजे काय, परस्पर सामंजस्य आणि इतरांचा आदर करणं हे तत्व शिकवतंय. हा सिद्धांत जे आहे हे तत्व शिकवतो. पुढे जैन धर्माचे भारतीय समाजातील योगदान काय आहे बघा. आता याच्यामध्ये बघा, असा आपण जनरली विचार करायचा आहे की जैन तत्वज्ञानाने काय केलं. मी तर म्हणतो फक्त भारतीय समाजालाच नाही तर जगाला काय केलं, असं आपण ज्यावेळी विचार करतो तर जगाला त्यांनी अहिंसा, नैतिकतेची शिकवण दिली भगवान महावीरांनी. प्राणीमात्रामध्ये दया. ठीक आहे. नैतिक मूल्यांची रुजवणूक. आता किती नीतिमान आहे बघा, किती नैतिक तत्वांची मांडणी जैन तत्वज्ञानाने भगवान महावीरांनी केलेले आहे. आज आपण एवढ्या छोट्याशा लेक्चरमध्ये जो तुम्हाला आतापर्यंत जे आपण डिस्कस केले त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आला. आणि आपण ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी वाचलेल्याच आहेत. फक्त मला आज महावीर जयंतीच्या अनुषंगाने एक आत्मपरीक्षण आपण कुठं आहोत आणि आपल्याला ह्या परीक्षेच्या अनुषंगाने कशा पद्धतीने त्याची बघायचं, हे दोन्ही गोष्टी आपल्याला तिथं बॅलन्स करून बघता येतील. म्हणून मी आजचं लेक्चर घेतलेलं आहे. समाज सुधारणा, सोशल रिफॉर्म्सवर खूप मुळामध्ये जैन धर्माची, जैन तत्वज्ञानाची मांडणी एक सामाजिक सुधारणाचा खूप मोठा मैलाचा दगड मानला जातो भारतीय इतिहासामध्ये. मुळामध्ये जैन धर्माची स्थापना सामाजिक सुधारण्यासाठी झाले किंवा धर्म सुधारण्यासाठी झाले असं आपण म्हणू शकतो. जाती व्यवस्थेला विरोध आहे आणि समतेचा पुरस्कार जैन तत्वज्ञानाने केलेला आहे. ठीक आहे. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. बऱ्याचदा आपल्याकडून मिस होतो की जाती व्यवस्थेला विरोध केलेला आहे आणि समतेचा पुरस्कार जैन तत्वज्ञानाने केलेला आहे, भगवान महावीरांनी केलेला आहे. व्यापार आणि अर्थव्यवस्थेच्या संदर्भात काय की जैन धर्म जेव्हा ट्रेडिंगमध्ये आपण इतिहासामध्ये बघितलेलं की जैनिझम राईट झालं, ट्रेडर्स वर्ग जो आहे तो राईट झालेला आहे. ठीक आहे. अहिंसेच्या तत्वज्ञानामुळे कृषीऐवजी व्यापार आणि वाणिज्य क्षेत्राकडे कल वाढला आणि त्यामुळे आर्थिक भरभराट झाली जैन तत्वज्ञान किंवा जैन धर्मामुळे. ठीक आहे. हा एक अँगल आपल्याला त्याच्यामध्ये समजा. म्हणजे ट्रेडर्सनी जे आहेत व्यापारी वर्गाने जैन धर्माला विशेष प्रोत्साहन दिलेलं आहे त्या काळामध्ये. एक तुलनात्मक विश्लेषण बघूया की बुद्धिझमवर आपण एक वेगळं लेक्चर घेऊया, पण हे आपल्याला जनरली प्रिलिमला थोडंसं ट्रिकी जातं. किंवा आपल्याला दोन्ही क्वेश्चन असा विचारलं की जैन तत्वज्ञान आणि बौद्ध तत्वज्ञान ह्या दोन्ही तत्वज्ञानाचं किंवा ह्या दोन्ही प्रवाहाचं आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये किंवा भारताच्या जडणघडणीमध्ये योगदान कसं आहे हे दोन्ही तत्वज्ञान तुम्हाला सांगायचं आहे. तर त्यावेळी हे थोडंसं कम्पॅरेटिव्हली मध्ये पण बेसिक काय ह्याच्यामध्ये आहे, अहिंसा आहे, सत्य आहे, या सगळ्या गोष्टी जरी असले, दोघंही म्हणजे खूप तपश्चर्येनंतर खूप स्वतः अभ्यास केल्यानंतर जगासाठी तत्वज्ञान त्यांनी घेऊन आले भगवान महावीरांनी सुद्धा आणि बुद्धांनी सुद्धा. पण त्याच्यामध्ये काही बेसिक डिफरन्स आहे तो आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आत्म्याच्या स्वरूपासंदर्भात जैन तत्वज्ञानाने अस्तित्व मानलेलं आहे. कणाकणामध्ये जीव आहे असं म्हटलं. बौद्ध तत्वज्ञानामध्ये अनात्मवाद आहे, त्याच्यामध्ये आत्म्याच्या कायमस्वरूपी अस्तित्व नाकारतात. ठीक आहे. समजलं. अहिंसा, दोघेही अहिंसेच्या तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते आहेत. अहिंसेचं तत्वज्ञान त्यांनी मांडलेलं आहे. पण फरक काय आहे, भगवान महावीरांचं जे अहिंसेचं तत्व आहे ते अत्यंत सूक्ष्म आणि कठोर आहे. आपण बघितलं खूप आतल्या तुमच्या स्तरापर्यंत त्याच्यामध्ये आहे. खूप कडक आहे मार्ग हा ह्याच्यासाठी जगण्यासाठी. आणि त्याचबरोबर तुलनात्मक दृष्ट्या बघितलं तर भगवान गौतम बुद्धांचा जो मार्ग आहे तो आहे तो मध्यम मार्गावर आहे, मिडल पाथवेवर आहे. ठीक आहे. एकदम टोकाची अहिंसा नाही आहे त्याच्यामध्ये. अंतिम ध्येय काय, अल्टिमेट गोल काय, केवळ ज्ञान आणि मोक्ष आणि तर निर्वाण. ठीक आहे. निर्वाण प्राप्ती करणं हे गौतम बुद्धांचं
तत्वज्ञानाची मांडणी आहे. म्हणजे हे 3 बेसिक डिफरन्स आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा काही डेटा आहे तो खूप महत्वाचा आहे. 24 तीर्थंकर आणि त्यांचे प्रत्येक प्रिलिमच्या दृष्टिकोनातून, म्हणजे हे मी फक्त रिमाइंड करतो, हे मी तुम्हाला इन डिटेल नाही सांगणार, पण याच्यामधून आपल्याला काय घ्यायचंय की प्रिलिमचा फॅक्च्युअल डेटा हा सगळा बघायचा आहे की त्या भगवान महावीरांच्या आधीचे तीर्थंकर काय, त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन, हे सगळं ते महत्वाचे तीर्थंकर बघा, सगळे बघायला पाहिजे. सगळे बघितलं तर वेल अँड गुड, नॉलेजसाठी चांगलंच आहे, पण एक्झाम पर्स्पेक्टिव्ह त्रिरत्न आणि पंचमहावृते आता मी डिस्कस केलेलं आहे, पण ते तुम्ही नोट डाऊन करा, त्याचं थोडंसं आणखी डिटेल बघा. आपण ज्यावेळी प्राचीन इतिहास बघणार आहोत त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी सविस्तर बघणारच आहोत. षड्वाद आणि अनेकांतवाद ह्याच्यातला फरक समजून घ्या थोडंसं. ठीक आहे. मुख्य परीक्षेवर फोकस आपल्याला कसं अनालिटिकल असलं पाहिजे. अनेकांतवाद काय आहे, त्याच्यातून काय, अहिंसा कशा पद्धतीची आहे, भगवान महावीरांनी सांगितलेलं सूक्ष्म लेवलवर अहिंसा सांगितली, याचा अर्थ काय, मीन्सच्या पर्स्पेक्टिव्हून आपल्याला तिथं समजून घ्यायचं की थोडंसं अनालिटिकली बघायचं आहे. ठीक आहे. तर आधुनिक, आता याचा फायदा काय, अनेकांतवाद आधुनिक मुत्सद्देगिरीसाठी, डिप्लोमसीसाठी खूप उपयोग होतो इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय संबंध सुधारणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी. आता अहिंसेचं तत्वज्ञान काय, सामाजिक सुधारणा, पर्यावरण संरक्षण, किती मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे बघा. जीव आहे, वनस्पतीने सुद्धा जीव आहे. ठीक आहे. तर पर्यावरण संरक्षण, प्रशासकीय नैतिकता, इतर प्राण्यांचं जे काही स्मगलिंग वगैरे होतं त्याच्यामध्ये आपल्याला ते थांबवायचं, हे तत्वज्ञान आहे. आपल्या जगण्यात आहे ना ते तत्वज्ञान, अहिंसा. लक्षात, प्रशासकीय नैतिकतेमध्ये, इथिक्समध्ये खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा जो डेटा आहे हा थोडासा तुम्ही अॅनालाइज करा, हे ज्या सांगितलेले पॉइंटर. ठीक आहे. जगाने जगू द्या खूप महत्वाचा संदेश आहे. आपण फक्त तो वाचतो बऱ्याच ठिकाणी, जगाने जगू द्या, इथे काय फक्त त्याला जगू देणे इतकंच नाही, त्याच्या विचारांचा आदर करणं हे सुद्धा त्याला जगू देणं आहे. त्याला कुठलीही इजा न होणं, त्याच्या आपण त्याला एखाद्या समोरच्या व्यक्तीला दुखावत असतो तर तरी सुद्धा त्याचं जगणं आपण हर्ट करतो. जगू द्यायचं म्हणजे काय आहे, डिग्निफाईड लाईफ आहे ना ऍक्च्युली, त्याची डिग्निटी पण आपण सन्मान करायचे, त्याला कुठल्याही प्रकारचं इजा होणार नाही, तो कुठल्याही प्रकारचा आपल्या, आता वाणी आहे, सम्यक वाणी आपण बघितलेलं आहे, तर तो दुखावला गेला नाही पाहिजे कुठलाही जीव आपल्याकडून. हे आपल्याला हे तत्वज्ञान आहे, शाश्वत तत्वज्ञान, जैन तत्वज्ञान, जे चिरकाल राहणार आहे. इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही आम्ही नसू, पण हे तत्वज्ञान कायम राहणार आहे. एक शाश्वत प्रशासकीय मूल्य म्हणून आपण बघू शकतो याच्यामध्ये. ठीक आहे. हे मी एक सांगितलेलं आहे तुम्हाला, जैन तत्वज्ञान एक शाश्वत प्रशासकीय मूल्यामध्ये, शाश्वत प्रशासकीय मूल्यांचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी जैन तत्वज्ञान, त्या जैन तत्वज्ञानाचा उपयोग स्पष्ट करा, अशा पद्धतीचं ज्यावेळी केस स्टडी असेल किंवा आणखी काही इथिक्समध्ये विचारलं जाईल किंवा तुम्हाला एसेमध्ये हे लिहिता येईल सगळ्या गोष्टी, पण तिथपर्यंत आपल्याला विचार केला पाहिजे. लिव्ह अँड लेट लिव्ह. जैन तत्वज्ञान केवळ वैयक्तिक मुक्तीचा मार्ग नाही बरं का, आपण तसं म्हणतो की वैयक्तिक मुक्ती नाही, तर ते एक शांततापूर्ण, सहिष्णू आणि शाश्वत समाज घडवण्याचा पाया आहे बघा. आणि त्या काळी भगवान महावीर यांनी का सुरुवात केली, समाज घडवायचा. ते स्वतःसाठी काही त्यांनी केलं नाही, जे काही केलं ते समाजासाठी, जे काही केलं ते लोकांसाठी केलं, मानवी कल्याणासाठी त्यांनी तो मार्ग स्वतः त्याग करून, सगळ्या संसाराचा त्याग करून ते लोकांसाठी बाहेर पडले. आणि इतक्या त्यागातून, इतक्या बलिदानातून, इतक्या समर्पणातून त्यांनी हे तत्वज्ञान घडवलं. आणि ते कशासाठी, तर ते शाश्वत आणि सहिष्णू समाज घडवायचा आहे, आणि तो पाया त्यांनी रचला. आणि आता तुम्हाला आम्हाला हा विचार पुढे घेऊन जायचा आहे, आणि समाज रचना आणि राष्ट्र निर्मितीसाठी आपल्याला हे विचार घेऊन पुढे जाऊन आपल्याला चांगल्या पद्धतीने सर्वांना ते योगदान द्यायचं आहे. आधुनिक प्रशासकासाठी हे विचार नैतिक मार्गदर्शनाचे काम करतात. ऑब्व्हियसली प्रशासन ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये नैतिक मूल्यांचा पाया आहे, आणि जैन तत्वज्ञान म्हणजे काही नैतिक मूल्य आहेत. लक्षात येते का. तर ह्या अशा पद्धतीने हे काम करतात. आय होप तुम्हाला हे लेक्चर नक्की आवडलं असेल. तर बघा, हा सर्व प्रश्न बघा तुम्ही, हे तुम्ही बघू शकता, हे व्हिडिओ पॉज करून तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे. तर तुम्हाला आजचं लेक्चर नक्की आवडलं असेल, नक्की शेअर करा. आज आपण इथंच थांबूया. थँक्यू सो मच. तुम्हाला पुन्हा एकदा महावीर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तत्पूर्वी तुम्ही अभ्यास करत राहा. आतापर्यंतचे जे काही गायडन्स सिरीज चालू आहे ते तुम्ही बघा. जर कोणी बघितलं नसेल तर ते लेक्चर्स इतरांपर्यंत पोहोचवा. अशाच गायडन्स सिरीजसाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्यावेळी नवीन व्हिडिओ येईल त्यावेळी तुम्हाला ते नोटिफिकेशन येईल. ठीक आहे. धन्यवाद. इथंच थांबूया.